मामा तुम्हाला आंबा मागू का? तर सामना 4 षटकांचा लढला जातो. सेमीफायनलचा हा पहिला सामना आणि मात्र युनायटेड ऐरोली संघाने चिट्ट्यांच्या सुदैवानं अंतिम फेरीत दाखल झालाय. डेनिस 11चा संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. चेंडू पडण्याच्या आत तुम्ही या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा 12वा खेळाडू, अन्यथा पेनल्टीच पात्र असाल. माजी नगरसेवक सन्मान्य प्रभाकरजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सरसशर्ष स्वागत. एक घेऊन जातो चांगली लढत. अंतिम सेमीफायनलचा पहिला सामना जुगाव 11 अगेन्स्ट इथे डेनिस 11 नेरुल अशी लढत 4 षटकांची. वॉन्टेड टच. जुगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि शतरक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं डेनिस 11 नेरुल संघाला. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. अरविंद आणि जॉन्सन अशी सलामीची जोडी स्ट्राइक इन कडे अरविंद, तर नॉन स्ट्राइक इन कडे जॉन्सन. पहिला षटक घेऊन येतोय मयूर. स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक. राईट हँड डाऊन द विकेट. इथे ऑफ ड्राइव्ह केलाय. सॉफ्ट मिसाइल. महत्वाचा मासा मयूरच्या जाळ्यामध्ये अडकवलाय. ग्रेट बॉल बाय मयूर. सुरेख हलवार चेंडू होता आणि हलवार चेंडूला लालच दाखवली होती या अरविंदला. अरविंद बॅक टू द पॅव्हिलियन. शून्यावर परतलाय. भोपळा न फोडता तंबूमध्ये परतलाय. 1 गडी बाद 0. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. कोणत्याही हॅट्रिक साठी मात्र इथे मात्र स्वर्गीय बालाराम रामा भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विनोद भोईर यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 2000 रुपये फक्त जुगाव 11 साठी आहे. जर कोणी गोलंदाज हॅट्रिक घेईल तर सन्माननीय विनोद भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस रूपी दान देण्यात येईल. तर पहिला झटका, चांगली सुरुवात असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला असतो आणि तोच मात्र करून दाखवतोय मयूर. पुन्हा निघतो राईट हँड राऊंड द विकेट. दुसरा चेंडू इथे फुलवर लेनचा सुपर स्टॉप करण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र एष्ट्यांना वेध घेणारा चेंडू होता. एष्ट्यांना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न मात्र फसलाय आणि 1 धाव मात्र होताना दिसते किरणच्या माध्यमातून. संघाचा श्री गणेशा इथे झालेला आहे. एका ओव्हरमध्ये 3 जरी विकेट घेतले तरी गावदेवी संघाला प्रवीण भात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपये देण्यात येतील. कुठल्याही हॅट्रिक नसली तरी चालेल. येस, परफेक्टली बुंदा. कंप्लीट ब्लॉक. आणि इथे मात्र 1 धाव मात्र भेटते. 2 धावा या धावफलकावर लागतात डेनिस 11 नेरुल संघाच्या. नवीन आलेला फलंदाज किरण एकावर खेळतो आणि अरविंद जॉन्सन मात्र एकावर खेळतो. म्हणजे 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ आक्रमणावर असताना मयूर कमसिंग बॉल राईट हँड राऊंड द विकेट. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला हेलिकॉप्टरने लगावलाय. कार्पेटने खेळून काढा मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून संघ पोहोचतोय 3 वर. एक सेमी फायनलचा हा सामना इथे लढला जातो गावदेवी चषक जुगाव 2016 मध्ये. मी प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो. एक चांगली लढत इथे लढली जाते. डेनिस 11 अगेन्स्ट जुगाव 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड. तर बॉलिंग मार्कवर सज्ज आहे मयूर.
4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर फक्त धावा आल्या 3, 1 गडी बाद. महत्वाची अशी विकेट होती अरविंदची. इथे कार्पेटने समांतर मैदानाला समांतर जातो चेंडू मिड विकेटच्या तिथे यतीम भोईर याचं चांगलंच असं क्षेत्ररक्षण आहे आणि सुरेख अशी चेंडू फेक, एक दर्जेदार असं क्षेत्ररक्षण. एकच धावावर रोखलं जातं ऍक्शनने. धावसंख्या पोहोचते संघाची 4 वर. 1 गडी बाद, 4 अशी सुरुवात. पुन्हा जातो बॉलिंग मार्कवर. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन अँड शॉट स्क्वेअर लेग. येथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लेग एज लागून बॅट लागलाय, बॅट लागून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव भेटते. तोपर्यंत षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेरीच धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद, 5 वर आहे. तोपर्यंत संधी असणार आहे डीजे मास्टर साठी. थँक्यू डीजे. तर पहिला षटकांचा खेळ इथे संपलाय. सेमीफायनलचा हा सामना डेनिस 11 नेरुल आणि झुगाव 11 अशी लढत लढली जाते 4 षटकांची. तर पहिला षटक टाकलं होतं मयूर याने. 5 धाबा देऊन महत्वाची अरविंद सारखी एक तगडी विकेट गारद केली होती. दॅट इज अ ग्रेट बॉलिंग अनालिसिस बाय मयूर. सुरेख अशी गोलंदाजी होती मयूरच्या माध्यमातून. तर दुसरं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आहे शुभम प्रल्हाद भोईर. प्रल्हाद भोईर यांचे सुपुत्र आहेत. राईट हँड ओर द विकेट. अखोट टप्पा, त्याला शॉर्ट ऑन पूल केला आहे. चेंडू मात्र हवेत आहे आणि शेवटच्या चेंडू मध्ये शनी चेंडू सीमारेषा पार उल्लंघन करतोय षटकार. मिड विकेटला ठोकलेला हा षटकार. रिव्हर्स मारला फटका, कव्हर्सला फेकून दिलाय षटकार. षटकारांना स्वागत केलंय शुभमचं. या षटकाराबरोबरच धावसंख्या पोहोचते 11 लॉस अपॉन विकेट्स अशी सुरुवात आहे डेनिस 4 षटकांची लढत. सेमीफायनलचा हा सामना उपांत्य फेरीचा सामना लढला जातोय. डेनिस 11 अगेन्स्ट झुगाव 11. तर बॉलिंग मार्क वर सज्ज आहे शुभमचं पहिला स्वागत केलंय रिव्हर्स स्वीपना षटकार. जॉन्सन याच्या बॅट मधून निघालेला षटकार. इथे मात्र पूर्ण एकदा स्टान्स बदललाय. रिव्हर्स स्वीप फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तेव्हापर्यंत धाव मात्र पूर्ण केली जाते अरविंद आणि जॉन्सन आणि किरण याच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते 12 वर. लॉस ऑफ 1 विकेट्स. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उपांत्य फेरीचा सामना डेनिस 11 अगेन्स्ट झुगाव 11. पूर्ण प्रेक्षकांचं एक तमाम गर्दी आणि प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा जातो बॉलिंग मार्कवर. राईट हँड ओर द विकेट. इथे टप्पा लँड झाला आहे आणि आखो टप्प्याचा चेंडू त्याला शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते किरण याच्या माध्यमातून. किरण वैयक्तिक खेळतोय 4 धावांवर आणि संघ पोहोचतोय 13 वर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातला हा 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे शुभम. Deep extra cover, deep long on and whitish deep mid wicket and deep square leg is outside circle field. इथे मात्र भरकटली डिलिव्हरी. टप्पा थोडासा आउट स्विंग होता. आउटसाइड ऑफ स्टंपला डिलिव्हरी. पंचांनी घेरलं संजू. व्हाईट बॉल. पंचांची कामगिरी संजू आणि माजिद बलोच मॅन फ्रॉम बोनकोडे संघाचा संगणक आहे. त्यांच्या माध्यमातून एक उल्लेखनीय कामगिरी आहे उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. तर इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल धावसंख्या पोहोचते 14 वर. पुन्हा जातोय बॉलिंग मार्कवर. राईट हँड ओर द विकेट. अखोट टप्पा, त्याला शॉर्ट ऑन पूल केला. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये 1 धावचा इशारा येतोय. 15 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये डेनिस 11 नेरुल संघ. उपांत्य फेरीची लढत आहे. 1 टच इज झुगाव 11 and elected to first field. मी आयोजकांना विनंती करतो चेंडू पूर्वा
चेंडू द्यायचा आहे, कारण सामन्याला उशीर नको, आपल्याकडून वेधतय नको तर चेंडू पुरवा. वन टच 11 जुगाव 11 आणि इलेक्टेड पुष्पुल. क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डेनिस 11 संघ पोचतोय एक गड्यांच्या मोबदल्यात 15 पर. दुसरं षटक मार्गस्थ आहे शुभम प्रल्हाद भोईर इज अ फुल नेम. तो बॉलिंग मार्कवर जातोय. बॅकवर्ड पॉइंट शॉट कव्हर पॉइंट एक शॉट एक्स्ट्रा कव्हर अँड शॉट स्क्वेअर लेग. हा रिंगणातलं क्षेत्ररक्षण आहे. त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन अँड वाइडिश मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेग. हा बाहेरच्या क्षेत्ररक्षक आहे आउटसाइड सर्कल. तर जाते बॉलिंग मार्कवर शुभम राईट हॅम ओव्हर द विकेट. आखूड टप्पा त्याला शॉट ऑन पूल केलाय. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि मात्र दुसरा गडी बाद. सुरेख असा झेल इथे टेपलाय डीप लॉंग ऑफच्या दिशेने आणि दुसरा गडी जॉन्सनची खेळी संपुष्टात. एंड ऑफ द इनिंग बाय जॉन्सन परतलाय. 10 धावांचं योगदान, त्याच्यामध्ये एक जबरदस्त रिव्हर्सचा षटकार. 2 गडी बाद, धावसंख्या 15. तोपर्यंत संधी देईन डीजे मास्टर साठी. थँक्यू. तर एक दुर्दैवाची गोष्ट आहे, लोकेश राहुल भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश 199 वर आउट झाला. कॉट घेतली बटलरने आणि बॉलिंगचा मारा होता आदिल रशीद याचा. तर दुर्भाग्य आहे या के एल राहुलचं. 199 अकूट टप्पा त्याला शॉट ऑन पोल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धावाच्या रूपाने घोषित. धावसंख्या पोहोचते 16. 16 धावा. सोळा धावा 16 लॉस ऑफ द विकेट्स. तर 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना डेनिस 11 संघ नेरूलचा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 वर. तर तिसरं षटक सुरू होईल. मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रण देतो माझे परममित्र कुणाल दाते, एक कॉम्प्युटर मॅन ज्याला सँडी सरांनीही एक दिली आहे, आपली एक उल्लेखनीय अशी एक काहीतरी बोधी दिलेली आहे. तोच कॉम्प्युटर मॅन कुणाल दाते कमेंट्री बार. धन्यवाद उमेश म्हात्रे सर. गोलंदाज सज्ज होतो तिसरं षटक टाकण्यासाठी. राईट मोर विकेट राजा. यावेळेला राजाच्या विरुद्ध प्रहार. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि ट्राय मात्र चांगला होता, परंतु हा षटकार अमित वाडकर या वेळेला 5वा षटकार लगवतो आणि षटकारांच्या बादशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचतोय. अमितच्या बॅट मधून हा अतिशय लांबलचक षटकार. त्या दिवशी अमितने मात्र हे पहिल्या दिवसाचं मैदान गाजवलं होतं. खिंडार होती, 4 झेल टिपले होते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक फुटला गेलाय, चांगला फटका कव्हरच्या दिशेने. देखना स्ट्रोक. चेंडू वन बाउंस सीमारेषे लगत अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय रोहित याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते, आकार घेते. धावसंख्येला आकार येताना दिसतो यावेळेला मी म्हणेन डेनिस 11 टीमची, कारण पहिल्याच बॉलवर विकेट पडली होती. मयूरने विकेट घेतली होती, अरविंद राणा सोनू या खेळाडूची. पुढचा चेंडू फ्लाइट जास्त दिली. हा 6वा षटकार असेल. अमित वाडकरच्या बॅट मधून सरळ साइड स्क्रीनवर फेकून दिला 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 30. खराब गोलंदाजी राजाची, कारण राजाने देखील पहिला दिवस दुसरा दिवस गाजवला होता बॉलिंग करत असताना, परंतु या वेळेला नाही, कारण समोर आहे अमित वाडकर. 2 खणखणीत षटकार. पुन्हा एकदा आखोटप्पाचा चेंडू होता, बॅक फुटला गेला. रनआउटची संधी असेल. खराब कॉलिंग. इथे फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 30 या आकड्यावर. 13 30 धावा 30 आतापर्यंत संघाची धावसंख्या. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना तिसरं डीजे. नमस्कार म्हणलं.
या चित्रपटाने मात्र अखंड महाराष्ट्राला वेड लावलं आणि मंदीच्या काळात 85 करोड रुपयाचा गल्ला सैराट चित्रपटाने केला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे सरसावलाय, तिसरा असेल याच ओव्हर मधला. अतिशय लांबलचक षटकार साइड स्क्रीनच्या वर फेकून दिलाय हा षटकार आणि 7वा षटकार निघतोय बॅट मधून अमित वाडकरच्या. संघाची धावसंख्या 36. ही आहे खासियत अमित वाडकरची. मागच्या वर्षी 2 अर्धशतक लगवले होते या खेळाडूने नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अतिशय चांगली खेळाडी. बॅकफुटला गेलाय, मोठा फटका कव्हरला हवेत, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय क्षेत्ररक्षक रोहित याने. फलंदाज बाद अमित वाडकर. डीजे गप्पा झाला तू माझे सुपरमॅन. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी उडाली माझा पोपट निसटला. चिमणी उडाली माझा पोपट निसटला. चिमणी उडाली माझा पोपट निसटला. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या यावेळेला विकेटच्या पतनानंतर जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मात्र इथे संपलंय. अतिशय घातक फलंदाजी अमित वाडकर याची मात्र सर्वांनाच पाहायला मिळाली. अतिशय चांगली खेळी त्याने दाखवली. वैयक्तिक 20 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून करण्यात आली आणि संघाला त्याने पोहोचून ठेवले 36 या आकड्यावर. 12ची सरासरी. दुसऱ्या इनिंग मध्ये हा आकडा मात्र घातक ठरू शकतो. नवीन फलंदाज मैदानात चाललाय अमित राज. मला वाटतंय स्ट्राइक एंडला फलंदाज. मोठा फटका परंतु टायमिंग मिस होतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. तिथे यतीन भोईर चेंडू अडवतोय. फेकी करेल, एकच रन मिळेल. 37 धावा. इथे मात्र फलकावर लागतात. दिवा इथे चाललेल्या स्पर्धेमध्ये कुमार 11 तुर्बे हा संघ ट्रँग्युलर मध्ये दाखल झालाय. अशा अनेक न्यूज सध्या येताना दिसत आहेत. न्यूज फ्लॅश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. राऊंड विकेट. या वेळेला चांगली लाईन पंचाकडे अपील आणि इथे उचलून धरले. बोर्ड दाखवले फलंदाज बाद. चला पाणी घेऊन चला मैदानात. तोपर्यंत डीजे तुम्ही थांबा. पाणी घेऊन जावं लागेल मैदानात. पाणी न्या मैदानात लवकर. तर अतिशय चांगली खेळी इथे अमित वाडकरने साकारली. मागच्या वर्षी 2 अर्धशतक लगवले होते. 20 बॉल 54 धावांची खेळी वाशी बॉयज विरुद्ध तळवली येते. तर त्यानंतर 54 धावांची खेळी 16 चेंडूमध्ये सारसोळे येथे नवसती दिवा विरुद्ध खेळत असताना तोच फॉर्म पाहायला मिळाला. परंतु इथे थोडासा जायबंदी झाला. खेळाडू पाण्याची व्यवस्था मैदानात झाली आणि सध्या मोठमोठ्या स्पर्धा सध्या रंगताना दिसत आहेत नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तर नवसती दिवा श्रीकृष्ण दिवा या 2 टीमची सेमीफायनल दिवा गावात रंगेल. कुमार 11 तुर्बे संघ चिठ्ठ्यांमध्ये फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. ही देखील न्यूज आहे. सध्या कामोठा इथे स्पर्धा रंगते. एनडी ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये तळोजा विरुद्ध पारगाव अशी फायनल तिथे रंगताना दिसते. रोहिंजन मधल्या स्पर्धेमध्ये गावदेवी दारावे संघ फायनल मध्ये दाखल झालाय. अशा अनेक न्यूज आहेत सध्या क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्या के. राहुल 199 धावांवर बाद झालाय झेलचिटच्या रूपात. इथे या मैदानावर एक खेळाडू मात्र जायबंदी झालाय. आणि जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात सध्या युट्यूबच्या माध्यमातून त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये घड्याळात दर्शवलं जातं ठीक 4:59 आणि 5 वाजलेले आहेत. परफेक्ट. म्हणजेच टाइम थोडासा व्यत्यय होताना दिसतोय. शेवटची मॅच याचमुळे की काय काही कारणास्तव आम्हाला कमी षटकाची करावी लागू शकते. परंतु थोडंसं सहकार्य करा. मॅच स्टार्ट. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज सनत. नॉन स्ट्राइक एंडला अमित राज. सनत आणि अमित राज ही जोडी मैदानात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कल्पेश. शेवटचं षटक
यावेळेला हलक्या हाताने टोलून काढलाय कव्हर पॉइंटला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल संघाच्या खात्यात. धाव संख्येत भर, धावा झाल्यात 38 38 धावा, 40 धावा. त्यापेक्षा वरचं टार्गेट मात्र एक महत्वपूर्ण टार्गेट असेल या मॅच मध्ये. सेमी फायनल नंबर 1 आपल्या समोर. यानंतर फायनल रंगेल या स्पर्धेची. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. वेगवान चेंडू फाईन लेगला घोषित रूपाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव संघाच्या खात्यात जाते. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. 39 धावा पाहायला मिळतात. सध्या विश्व सुपर सिरीज फायनल मध्ये सिंधूने मात्र विश्व चॅम्पियन मरीना हिला मात्र मात दिली. हे होतं बॅडमिंटनच्या बाबतीत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुलराणी बॅटची कडा घेतली. चेंडू कव्हर पॉइंटच्या मधोमध 1 रन पूर्ण केली जाते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. त्या 40 धावा इथे फलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या इनिंग मधला. लास्ट बॉल घेऊन येईल गोलंदाज. प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. पण पाहू शकाल मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक पाहायला मिळतात. रिक्षा चालक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. सध्या त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये, कारण क्रिकेटला सर्वात जास्त पसंती दिली जाते. यावेळेला फुलटोस चेंडू होता, त्याला दिशा दिली क्षेत्ररक्षक तैनात. शेल मागे आणि फलंदाज मात्र बाद. फलंदाज बाद होतोय. 40 धावा परफेक्ट फलकावर लागतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 41 धावा म्हणजेच 10.25 ची सरासरी राखायची आहे. जुगाव 11 टीमला. अमित वाडकर तुम्ही व्यासपीठावर या, तुम्हाला ऑरेंज कॅपने इथे सन्मानित केलं जाईल. वेल प्लेड अमित, अतिशय चांगली खेळी तुमच्या माध्यमातून. तर प्रत्येक घडामोडीवर आपण जाऊयात. क्रिकेट व्यतिरिक्त सध्या मी म्हणेन भारतीयाचे शीर्ष शटलर PV सिंधू हिने मात्र बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन विश्व सुपर सिरीज मध्ये फायनल मध्ये प्रवेश करत असताना रिओ ऑलिम्पिक मध्ये ज्या फायनल विजेत्याने तिला हरवलं होतं, तिला पराभूत केलं. ही भारतासाठी खूप मोठी बाब. सध्या चेन्नई मध्ये देखील चांगली मॅच रंगते. प्रभाकरजी भोईर साहेब नुकतेच मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. एकदा अमित वाडकर साठी जोरदार टाळ्या वाजवा. 7 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याने लगवलेत आणि षटकारांच्या 500च्या आधीत हा पहिल्या क्रमांकावर आहे. वेल प्लेड अमित वाडकर. निंबे पोलीस दलात कार्यरत असलेला हा खेळाडू. लेदर देखील मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रमाणावर खेळतो. असे अनेक खेळाडू आहेत. रामपोल तुम्हाला खेळताना दिसेल. 3 मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतरच्या मॅच मध्ये सामना इथे मात्र खूप रोमांचक परिस्थितीत, कारण टार्गेट आहे 41 धावांचं. मी पाहू शकाल चेन्नई मध्ये चिपॉक स्टेडियमला सध्या ती मॅच रंगते. चिपॉक स्टेडियमच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर वर्धा नावाचं चक्रीवादळ त्या मॅचच्या दौरान काही 1-2 दिवसा अगोदर धडकलं होतं चेन्नई मध्ये. तर त्या वर्धा नावाच्या चक्रीवादळापासून वाचण्यासाठी क्युरेटरने काय केलं तर 1000 किलोचं कव्हर मात्र त्या विकेटवर ठेवलं होतं आणि या कव्हरची किंमत होती 2,17,000 रुपये. तर इथे मात्र तशी काही परिस्थिती नाही. त्याचबरोबर विकेट सुकण्यासाठी मात्र पूर्णपणे कोळसा तिथे वापरला गेला. जिवंत जळते निखारे तिथे पेटवण्यात आले होते. असं काही घडते क्रिकेटमध्ये. परंतु दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. टार्गेट आहे 41 धावांचं. हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चलतोय पुन्हा एकदा संतोष म्हात्रे सांडी यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कुणाल. पुन्हा एकदा शेवटच्या क्षण येऊन ठेपल्या त्या जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं गावदेव चषकामध्ये हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य व्यासपीठरे तेवढ्याच मनपूर्वक इथे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. त्यांचंही हृदयपूर्वक हार्दिक स्वागत. तर परत लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा, कारण वेळ बराचसा कमी आहे. जोडी सज्ज आहे सलामीला जाण्यासाठी. बोल चेंडू निवडला जातोय आणि तो अति महत्वाचा आहे. लक्ष 41 धावांचा 10.25 10.25 run rate required to win this match and reach to the final. अंतिम स्वप्न पाहण्यासाठी ही सरासरी राखेल. खेळ चांगला आहे, कारण एकेकाने विचार केला कुणाल उमेश फलंदाजी मजबूत आहे. यतीनचा विचार केला, नंतर मयूरचा खेळ बाहेरच चाललेला आहे, कारण या अगोदर त्याने जो फटका मारला होता टेनिस ज्याप्रमाणे मारतात टेनिस बॉल याच्यामध्ये टेनिसमध्ये तसा त्याने षटका ठोकला होता कुणाल. म्हणजे एक बाबा कुणाल चांगली बाब आहे सँडी. त्याचबरोबर प्रेक्षकांचं कौतुक करेन. चारही बाजूला प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. काही रिक्षा चालक देखील मला मागे पाहायला मिळतात. खरोखर यांच्या कार्याला देखील मी सलाम करेन, कारण तुम्ही पाहिलं असेल प्रणव धनावडे रिक्षा चालकाचाच मुलगा आहे. 1009 धावा विश्व विक्रम त्याने मात्र केलाय.
क्रिकेटचा. आणि सध्या न्यूज देखील येते प्रकाश जावडेकर जे केंद्रीय मंत्री आहेत ते येणार होते कल्याण विभागामध्ये. थोडासा विरोध दर्शवला होता त्यांनी की हेलिपॅड मैदानामध्ये बांधू नका त्यासाठी, मात्र त्यांनी लगेचच पोलीस कंप्लेंट त्या वगैरे झाल्या, त्या गोष्टी घडल्यात क्रिकेटमध्ये भारतामध्ये देखील. त्यावेळेस मात्र कुठेतरी वाटतं की क्रिकेटला प्रोत्साहन देणं तेवढंच चांगलं. प्रकाश जावडेकर यांनी लगेचच मात्र त्यांचा दौरा रद्द केला आणि ते कारने जाणार आहेत. यस अंपायर. तिसऱ्या पंचांची भूमिका इथे पार पाडायची असं कळवण्यात येते. धन्यवाद. तर तिसरे पंच तर महेंद्र पाटील तिसऱ्या पंचांची भूमिका इथे पार पाडतील या मॅचच्या दरम्यान. तर तुम्ही पाहू शकाल त्याचबरोबर गेल्या 2 वर्षात जर विचार केला सँडी सर रिक्षा चालकाच्याच मुलीने IAS मध्ये टॉप केलं होतं भारतातून. आणि CA मध्ये देखील CA ची जी परीक्षा असते टॉप लेवलची त्याच्यामध्ये देखील रिक्षा चालकाचीच मुलगी प्रथम क्रमांकावर आली होती. अशा अनेक गोष्टी घडत आहेत भारतामध्ये. त्याचबरोबर बँड वाजवणारा मुलगा मात्र MPSC मध्ये पहिला आलाय महाराष्ट्रामधून, हे देखील तेवढंच चांगलं. आणि खरोखर अभ्यास, क्रिकेट बरोबर अभ्यास हा देखील खूप महत्वाचा दुवा आहे. क्रिकेट खेळा त्याबरोबर अभ्यास देखील करा, एवढाच महत्वपूर्ण संदेश मी या मॅचच्या दरम्यान देईन. आणि घेऊन चलेन तुम्हाला पुन्हा एकदा संतोष म्हात्रे सँडी यांच्याकडे. थँक्यू. तरी हे कम्प्युटरची एक क्रिकेट व्यतिरिक्त चांगली माहिती, म्हणूनच म्हणतो मी इज कम्प्युटर. चांगल्या घडामोडी आणि पोहोचणं खूपच गरजेचं आहे. कारण शिक्षण असेल, तुमची बुद्धिमत्ता असेल तर तुम्हाला पेन चुमतील. शिक्षण अहम भूमिका असते, ती द्यायलाच हवी, अतिशय महत्व असतं. याच्यानंतर सांगेन काय क्रिकेटमध्ये त्या टिप्स देतात. कॉमेंट्री मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर कशी त्रेनादन उडते, कशी धांदल उडते तुमच्यापाशी इंग्लिश बोलण्याची. जर कळा नसेल इंग्लिश शिक्षणापासून तुम्ही वंचित असतात. आपण बघतो उमेश कुणाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना. राईट आर्म उर्दू विकेट जॉन्सन कम्सिंग बॉल. एक वादळ आहे, एक जबरदस्त रफ्तार का राजा ज्याला म्हटलं जाऊ शकतो, वेगाचा राजा. हुसेन बोल्ट जसा धावतो तसा हा चेंडू पडल्यानंतर वेग अतिशय म्हणतो, पिचिंग करतो बॉल बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर. सिली मीटअप होता, थोडासा अदल बदल होतो, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा ठिकाणी जातो सिली मीटअपचा. हे थोडंसं चेंजेस आहे. जॉन्सन पहिला चेंडू, लक्ष्य 41 धावांचं. जॉन्सन टू मयूर. शॉर्ट ऑफ पुलचा चेंडू होता आणि त्याला शॉर्ट ऑफ पुल करे. इथे मात्र मोठी मासरी हातात, जसा सोनू परतला होता पहिल्या चेंडूवर तसाच मयूर. काय योगा आहे, योगायोग आहे कुणाल. खरोखर हा एक योगायोग मी म्हणेन, कारण सोनू ज्या दर्जाचा फलंदाज आहे त्याच दर्जाचा फलंदाज मयूर देखील आहे. या मॅच मध्ये एक वेगळा टर्न मी म्हणेन आलाय, कारण प्रेक्षकांना देखील हेच पाहणं महत्वाचं होतं. ज्याप्रमाणे सोनू तडाके बंद फलंदाजी करत होता या स्पर्धेमध्ये, तशीच ख्याती या मयूरची आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल नाईटच्या स्पर्धेमध्ये मयूरने एका हाती सामना जिंकून दिला होता जुगावला. आणि खरोखर एवढा मोठा खेळाडू मात्र पहिल्या बॉलवर बाद होतोय. निराशा आहे जुगाव संघाची, परंतु मी म्हणेन गोलंदाजाचं हे चांगलं यश आहे. नक्कीच चेंडू चांगला होता आणि खराब सुरुवात, पण खराब नंतर बऱ्याच वेळेला चांगलं दिवस येतात. कठीण परिस्थितीतून जसाचा मार्ग असेल त्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घेणे गरजेचं असतं. योग्य निर्णय काय असेल तर राजा येतो हा फलंदाजीला एक महत्वाचं स्थान. लवकरात लवकर खेळ करा. अंतिम फेरीचा सामना अजून आम्हाला खेळवायचा बाकी आहे. ती लढत कदाचित कमी षटकांची होऊ शकते उजेडाच्या अभावामुळे. जॉन्सन भरीत येतो, पहिला झटका देऊन मोठा हादरा देऊन आणि सामन्यामध्ये पकड करतो टेनिस 11 नेहरूची. लक्ष्य 41 धावांचा जॉन्सन देतो. पुढला चेंडू घेऊन राजाला. हा चेंडू अख्खो टप्प्यात चेंडू अतिशय वेगवान चेंडू व्हाईट घोषित केला होता. उंची जास्त होती, झपकन डोक्याच्या वरून जातो चेंडू. खराब चेंडू. याच्यानंतर ताकीद दिले का आणि इथे मात्र थोडीशी ताकीद दिली जाते का चेंडू तुझा वळतो जो आर्म्स आहे इंटरनॅशनल नेम आपण बघितलं, नेम 15 डिग्री पेक्षा जर जास्त झाला इज अ चकार. येस 1996 मुथ्या मुरलीधरन डॅरेल हॅरी इज अ अंपायर. सपोर्ट नसता तर कदाचित 800च्या पुढे जे विकेट घेतल्या टेस्ट मध्ये ते पाहू शकलो नसतो. ग्रेट सपोर्टर अर्जुन रणतुंगा. राईट आर्म ओव्हर द विकेट, त्याला टर्न केल्या चेंडू जातो वाईट लेगला घोषित क्षेत्रात. 1 धाव मिळते, 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते 2 वर. राजा 1 ने खातं खोलते. लक्ष्य 41 धावांचं आहे. 41 टू विन. अतिशय महत्वाची ही लढत असेल. काय यजमान संघ जो किरामत केली होती मैदानावर विश्वकरंडक जिंकताना आतापर्यंत कोणाला आलेला नव्हता, तो करामत केली होती. 2011 मध्ये हिंदुस्थान संघाने
ज्याने स्पॉन्सर केलं होतं तो संघ बऱ्याच वेळा 1975 पासून ते आतापर्यंत 2015 पर्यंत एक अपवाद होता हिंदुस्थान संघाचा होम मध्ये आयोजित करताना विश्वकरंडक जिंकलेला. बघूया ही करामाची अपॉर्च्युनिटी असेल झू गाव 11 संघाला. राईट आर्म उर्दू विकेट. हो त्याने टप्पा पडले त्याच्यानंतर स्टेअर करता टप्पा मात्र निळताना रेंज मध्ये येत नाही. पाय बरोबर हलतात पण कुठेतरी रेंज मध्ये जायला हवं. एक धाव जरूर मिळते राजाला. धाव संख्या पोहोचते 3 वर तो 2 वर. एखादा मोठे फटके आणण्याची आवश्यकता आहे कारण ज्या परंपरेला तुम्हाला टायमिंग जसं पंटर मारायचा जसं सचिन ऍडम कॅडिकला मारलं होतं 148 ला तसं रेंज मध्ये येणे गरजेचं आहे. काय तो षटकार होता सचिनचा. लवली. धन्यवाद लवू. राईट आर्म उर्दू विकेट. लहू बोंडकोड्याचा जिथे क्रिकेट असतो उमेश कुणाल हा जातीनं क्रिकेटच्या सामन्यामुळे लुप्त घेणार स्विप केला चेंडूचा तर लेगला इथे एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही कारण सरळ क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. एक धाव मिळते फलंदाज कल्पेशला. कल्पेश एकने खाता कोणता संघ 4 वर. थोडीशी धावगतीला आकार देणं गरजेचं आहे कारण यजमान जर प्रेक्षक तुमचे पाठबल असतं थोडंसं प्रेशर बाजूला ठेवा. जसं प्रेशर विराट कोहलीचं बघितलं सेकंड इनिंग खेळता त्याचं सर्वोत्तम मुद्दा कोणीही घेऊ शकतो. वॉटर चेसिंग आजच्या घडीला जगातला एकमेव फलंदाज मी म्हणेन अच्छा चेसिंग करता प्रतिस्पर्ध्याचा तसं म्हणजे कोणतं असतं तर दडपण बिलकुल घेत नाही हा विराट. राईट आर्म उर्दू विकेट. ओ सुपर टायमिंग. हा फटका चांगला परंतु जातोय घोषित. हे दुर्दैव आहे राजाचं. हे दुर्दैव म्हणेल झू गावचं कारण चांगला फटका होता तो फटका जर नो बॉल आणि इथे मात्र चकार जो 50 डिग्रीचा ICC क्रिकेटचा नियम आहे कुणाल उमेश त्याच्या याच्यापेक्षा जास्त हा कोणा वळवला होता असं पंचांचं म्हणणं आहे. आणि इथे मात्र धावा सांगतो वैभव किती धावा असतील ते तर फॉर्मवर नक्कीच असतील. धावा किती असतील थ्रो केल्यानंतर गोलंदाजाला एक नो तर आहेच त्याच्यानंतर एक धाव काढलेली आहे. 2 धावांचे पेनल्टी आहे. एक धाव काढलेली आहे आणि एक नो. नोचा तोच ना 3 धावा मिळतील वैभव. आपण तो थ्रो केलेला आहे ना नो. थ्रो केलेला नो आणि त्याच्यावर 2 धावा अशा 3 धावा. तर थांबूया थोडासा व्यत्यय येतोय. थ्रो केलाय ना किती धावा दिल्या जातील महेंद्र पाटील लगेचच सांगतील. थ्रो केलेला आहे एक धाव पळून काढलेले आहे. लक्ष्य 41 धावांचं. बघूया बघूया पंचाचा निर्णय. 3 धावा एक चक्कर केलेला जो थ्रो केलाय त्याचा एक नो आणि त्याच्या 2 चक्कर केलेला आणि एक पळून काढलेले अशा 3 धावा मिळतात. 3 धावा जोडल्यानंतर प्रतीक सांगतोय 41 उत्तर देतात झू गाव 11 यजमान संघ सेमी फायनल मध्ये 7 वर. पहिलं षटक मार्गस्थ आहे तर याच्यानंतर फ्री हिट असेल जो कोणी गोलंदाज आणि गोलंदाज मात्र या सामन्यासाठी या स्पर्धेत मात्र गोलंदाज जॉन्सनला टाकता येणार नाही. खेळ जास्त करा. अजून 2 चेंडू आहेत. चौथा जो 5वा चेंडू होता तोच चेंडू मात्र पंचांनी इथे घोषित केलाय थ्रो म्हणून. जे घडलेलं होतं जे घडतंय ते खरोखरच लवकरात लवकर घ्या कारण त्यावेळेला 1996 मध्ये बऱ्याच वेळेला डॅरेल हेनरनं 3 वेळा नो बॉल घोषित केला होता. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. जास्त वेळ घेऊ नका. अंतिम फेरीचा सामना आमच्यासाठी खेळवायचा आहे आणि तो चांगल्या उजेडामध्ये चांगल्या प्रकाशामध्ये खेळत आहे. प्रकाशात सावळे त्या सावळ्या लांब लचक होत चाललंय हे तुम्ही मैदानात स्पष्ट बघू शकता. गावदेव चषक झू गाव 2016 वर्ष 17 यामध्ये जमलेल्या प्रेक्षक जमलेला आहे आणि पंचांचा निर्णय तुम्हाला मान्यच करायला लागेल. याची दक्षता घ्या. 41 धावा लागतायत. खेळ थांबला जातोय. मान्य करण्याचा सल्ला मसलत केला जातो दोन्ही पंचांकडून. सल्ला मसलत झाल्यानंतर मात्र खेळायला लागत संजू मजीद जास्त वेळ घेऊन ही नम्रतेची विनंती. जॉन्सनचा हा चेंडू
होता 4 चेंडू झाले. 5वा चेंडू त्याला मात्र कुठे ते संशयास्पद अटललं होतं माजेतला आणि त्या दरम्यान माजेत सारखा एक तडाखेपण फलंदाज आहे. कित्येक सामने तो सातत्याने खेळतो. T20 त्यांनी शतकी 2 शतक लावलेले, त्यामुळे त्याला पूर्णपणे माहीत असणार का नियमाने गोलंदाजी कोणत्या कोण्यामधून येते गोलंदाजी. 2 चेंडू आहेत कारण 5वा चेंडूवर वादग्रस्त असा तो चेंडू टाकलेला होता आणि तिथेच मात्र थोडासा खेळ थांबतोय. वेळ सरत चाललाय आणि टाइम इज मनी म्हटलंय. टायमाला जो अहमद देतो तो नेहमीच चांगल्या यशाच्या शिखरावर आतापर्यंत पोहोचलेला आहे. द परफेक्शनिस्ट आमिर खान, अमिताभ बच्चन, महानायक, लता मंगेशकर अशा कित्येक वेळेला एकदम गाण्याचं जेव्हा स्टुडिओमध्ये गाणं असायचं उमेश कोणाल एक वेळेनुसार पोचायचं. अमिताभ बच्चन त्याच्या सेटवर, आमिर खान असे बऱ्याच वेळेला मात्र मध्ये जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती. अंतिम फेरीचा सामना अजून आमच्यासाठी खेळवायचा बाकी आहे. धावसंख्या लागते 9 बॉलच्या पकडून नंतर 7. लक्ष्य 41 धावसंख्येचं, 41 टू विन. 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू वापरा. चेंडू गेलेला आहे बाहेर, लवकर घ्या. वारंवार इथं आवाज देणं आम्हाला तर कसं तरी, कारण युट्यूबवर चांगले प्रेक्षक आमच्यापासून जुडलेले आहे. खेळ थांबतो, किती वेळ थांबणार याला पण मर्यादा आहेत. जास्त मर्यादेत मोडू नका, वेळेचं भान ठेवा एवढंच मी म्हणेन. कारण चांगला खेळ आतापर्यंत चाललेला आहे. गोलंदाज संशयास्पद आटला म्हणूनच पंचांनी त्याला नो बॉल घोषित केलं. थ्रो चेकर काढलाय आणि तो स्पर्धेत जॉन्सनला मात्र गोलंदाजी टाकता येणार नाही. सावल्या आतमध्ये चाले आपण बघतो कुणाल बरोबर आहे, पण आता खेळ मात्र लवकर चालू होणं खूपच गरजेचं आहे. लवकरच लवकर काय हा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आणि त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज येतं. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाचा कर्णधार उपस्थित राहा, कारण लगेचच आपली जो जिंकेल विजेता ठरेल त्याच्याबरोबर फायनली अंतिम फेरीची लढत होईल. जास्त इकडे तिकडे जाऊ नका कारण वेळ खूपच कमी आहे. अंतिम क्षणी उचलले. 75,000 पहिलं, 37,500 दुसरं, त्याच्यानंतर 18,500 असं तिसरं आणि करंडक आपण पाहता ते एक सुरेख असे आकर्षक चषक आपल्याला कोणी घरामध्ये न्यायला कोणताही कर्णधाराला आवडेल एवढे एक सुबोधित असं एक चषक आहे. आकर्षित चषक खेळायला सुरुवात होते. फ्री हिट बॉल, त्याचा फायदा मात्र राजाला घेताना चेंडू लागतो पायाला. 1 धाव फक्त मिळते. 1ने धावसंख्या वाढली. त्याचे जुग 11ची 41 धावसंख्येला उत्तर देताना उपांत्य फेरीमध्ये 8 वर 8 एक गडी बाद. मयूर परतल्यानंतर सामन्याला कलाटणी देणं, सामन्याचा पाठलाग करताना शांततेने खेळ चालू आहे कल्पेश आणि राजाचा. backward point, cover point, shot extra cover, silly meetup, short leg, short square leg, and deep wide is long on and long off. It's an analysis of fielding. सोनो येते. जॉन्सनचे 2 चेंडू ठरणारे, शेवटचा चेंडू असेल सोनो. पाखोड त्याला हुक केल्या, चेंडू जातोय घोषित. इथे मात्र घोषणा पंचांचा निर्णय मात्र असेल कारण चेंडू झाडा लागल्यानंतर धावा काढाव्या लागतील. इथे 2 धावा काढल्या, 3री धाव काढताना अपघात. तू मै येस नो इट्स गॉन. डीजे थँक्स व्हेरी मच. यतीन भैर द मॅन ऑफ द विस्फोटक फलंदाज. दडपणाखाली झुगार दिला. तर नेटवेस मध्ये जसं मी म्हटलेलं होतं दडपण काय असतं, दडपणाला कसं बाजूला असायचं याचं उत्तम उदाहरण होतं वीरेंद्र सेहवाग वीरूचं. 325-26चं टार्गेट होतं, लांबलचक टार्गेट, आणि त्यामध्ये सौरभ दादाबर हा सेहवाग चाललेला होता. तर सौरभचं डावपेच चालू होतं गेम प्लॅनिंगचा, तर कसं रणनीती आखायची. तर हा वीरू एक सिट्टी वाजवत चालला होता, अक्षरशः भडकत होता वीरेंद्र सेहवाग. अरे मी काय सांगतो ना याचं चाललंय काय, याचं पाठीमागेचं उदाहरण होतं ट्रिमेंड दडपण असतं, ते दडपणाला बाजू काढण्याचं काय एक वेगळ्या प्रकारचा हा खेळाडू होता वीरू सेहवाग. एक जबरदस्त.
येस कुणाल, म्हणजे काही मध्ये म्हणून करू शकतो तो या प्रकारच्या फलंदाजा. तसं दडपण, तुम्ही दडपणाचा जास्त दबाव खाली जाईल, यू मस्ट बी लॉस्ट टेम्परामेंट. येतो येतील 2 वेळा 5 षटकारांचा करामत केलेला हा एक विस्फोटक फलंदाज आहे. 10 धावा लागताय, येणारे 18 चेंडू 31 धावा. हो, चेंडूला येऊ दिलं तर नजर चांगली घेण्यासाठी हा फटका होता. व्ही शेप मध्ये खेळलेला अप ड्राईव्ह केला होता चेंडू. अमित वाडकर हा जोपर्यंत येईल फील्ड करेल, एक धाव मिळते खातं खोलण्यासाठी. हा वेळ पुष्कळ सवता येतीलला. एक गेट टू द मार्क, खातं खोलतो येतील. एक ने धावसंख्या 11 वर 11, लक्ष 41 धावांचं. 40 धावा येणारे 17 चेंडू 30 धावा. 41 धावांचा 17 डिलिव्हरी 30 रन्स रेकॉर्ड विन दिस मॅच. इफ willpower you are strong, you must see everything impossible in any cricket, any game. Left hand round the wicket at swing करत जोरदार अपील. Yes, finger is here. फलंदाज लेग पे for the wicket. कल्पेश back to the pavilion. Departure. विकेट क्रमांक 3, धावसंख्या 11. 41 धावसंख्येला अडचणीत यजमान जुगाव डीजे. येतीन त्याचा दोस्त पुन्हा एकदा जाहीर करतो योगेश भोईर. विराट कोहली प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. याराना जबरदस्त आहे, दोस्ताना याराना शोलेची दोस्ती. धर्मवीर त्याच्यात जंजीर मधला हा दोस्ताना आहे येतीन कोपरीचा. तोच कोपरीचा येतीन विराट येतो पारितोषिक घेऊन. येतीनसाठी रोख रुपये 500 षटकारासाठी. धावसंख्या अडचणीत आहे आणि अडचणीत काढण्याची क्षमता खरोखर आजच्या घडीतला मी डावखुरा फलंदाज जर बघितला तर सर्वोत्तम 10 मध्ये या विनीतचं नाव घेईन. विनीत दीपक भोईर इज अ लवली बॅट्समॅन. टेम्परामेंट चांगला आहे कुणाल उमेशाचं. शांत मध्येच एखादा सिलेक्टिव्ह बॉल इज अ हिट आउट ऑफ द बाउंड्री. सुरेख खेळ आहे, पण ही संकटमोची खेळी खेळतोय तर याचं नाव अजून उंचावर जाईल. लवली असे अपॉर्च्युनिटी वारंवार मिळत नाही. त्या वारंवार अपॉर्च्युनिटी संधीचं सोनं करता याला ठाव आहे. जे अग्री कोळीला घेऊन गेलो होतो महाबळेश्वरला, तिथे मात्र अक्षरशः घनसोली 11च्या संघाकडून सामना आपल्याला खेचलेला होता. दिस मॅन इज व्हेरी व्हेरी अट्रॅक्टिव्ह प्लेअर. फेसिंग टू द सचिन. 3रा चेंडू असेल. लवकरात लवकर खेळ करा. बराचसा वेळ वारंवार क्षेत्रक्षेत्र बदलू नका. अंतिम फेरीचा सामना आहे. आम्ही तुम्हाला समजू शकतो का तुमचा गेम प्लॅन आहे, पण आमच्याही समस्या तुम्ही जाणा. मर्यादा असतील वेळेला. सचिन येतं पुढला चेंडू घेऊन. लेफ्ट हँड फटका चांगला. टायमिंग गोइंग. गॉर्जियस मिस. हार्ड लक. व्हेरी गुड कॅच वाद अमित वाडकर. 5वा झेल कुणाल सांगतोय. व्हेरी व्हेरी डिसपॉइंटेड. आल्या आल्या हात सैल करत होते फलंदाज बाद. व्हेरी हार्ड लक विनीत. षटकार पासून काही इंच मागे होता. व्हेरी व्हेरी बॅड. व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन नाव. 11 4 गडी बाद. डीजे थँक्यू. पूर्णपणे सुनीलला घेऊन आपली नाव जी डुळायला लागले चक्रीवादलामध्ये. चक्रीवादल्यासारखा वादळाला लागले 1998 सालचा सचिन सारखा येतीनला तरच शक्य आहे. 15 चेंडू 30 धावा. पूर्णपणे हॅट्रिक वर जातं सचिन. सचिन ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक बॉल असेल. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, सिली मिड ऑफ शॉर्ट लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप इंटू विकेट, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप कव्हर पॉइंट. सचिन लेफ्ट हँड ऑन द विकेट. हॅट्रिक बॉल. चेंडूला येऊ दिला त्यांच्यानंतर हलक्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा ओपन द फेस ऑफ द बॅट. 1 दुसरी गेले आणि संधीचा फायदा घेत थोडासा खराब क्षेत्राचा फायदा घेतला येतीन. षटकारासाठी त्याचा दोस्त
त्याचा याराना यार योगेश भोईर मॅनपॉवर कोपरी रोख रुपये 500 षटकारासाठी. 13 चेंडू 14 चेंडू 28 धाबा. अजूनही जिवंत असू शकतो, एखादा षटकार सामन्याचे चित्र पालटू शकतो. सचिन येते पुढला चेंडू घेऊन रेल टॅन राऊंड द विकेट. व्हेरी गुड शॉट, टायमिंग क्लासली अप ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षण सज्ज आहे. जॉन्सन इन कलेक्ट फेक करेल, एक आणखी धाव मिळते एतीनला. एतीन सावकाश येतेने 14 वर धावसंख्या पोहोचले. येणाऱ्या 13 चेंडू आणि 27 धावा. 13 चेंडू 27 धावा. या सुनीलचं टायमिंग चांगलं आहे, याचा फुटवर्क पाहण्यासारखं आहे. ते महत्वाच्या ठिकाणी येणं, जुलून येणं महत्वाचं आहे. सचिन चेंडूला टर्न केल्यामुळे अजिश मिड विकेटला दूरवरून येतो. डीप वाईटिश लॉंग आउट क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केली. दुसरी धाव. व्हेरी गुड तालमेल. लवली इज रनिंग बिटवीन द विकेट. बॅटची पुरवणी करा दुसऱ्या असा इशारा देतोय, जसा इशारा स्विंग करताना पाहतो आपण विराटचा. 2 षटक संपतायत. 16 4 गडी बाद. काय होईल याच्यानंतर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावा. अजून एक अभ्यासू क्रिकेट मधला बराचसा आहे, क्रिकेट चांगला केलाय. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये अक्षरशः आपल्या संवादपैकीने छाप सोडले. कुणालच्या सारखीच उमेश मात्रे मॅनपॉवर कोपर करना. आइए आगे का खुदे काम सुनाने के लिए. 12 गेंदे 25 रन. थँक्यू सँडी, थँक्यू व्हेरी मच. तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी झुगाव 11 संघाला. 12 चेंडू आणि 25 धावा. तर किरण येतोय स्वतःचं पहिलं संघाचं 3रं षटक घेण्यासाठी बॉलिंग मार्कवर. प्रत्येक षटकारासाठी झुगाव 11 संघाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला बालाराम भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते बक्षीस रुपये दान दिले जाईल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. तर 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज येतील. सुरेख ऑफ ड्राईव्ह केलाय, कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अर्ध. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र ताळमेळ चुकतोय. तू मै येस वेट अँड स्टॉप. इथे काही कुठेतरी अंतर लागतं आणि फलंदाज मात्र सुनीलला परतावा लागलाय. 3रा 4था झटका 5वा झटका लागलाय झुगाव 11 संघाला. पूर्णपणे जबरदस्त सामना. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. लवकरात पंचांना मी विनंती करतो, लवकरात लवकर खेळ समाप्त करा. अजून ग्रँड फिनाले सामना खेळवायचा आहे. 2 षटकांचा सामना राहणार, कारण लवकरात लवकर नाही केलं तर युनायटेड ऐरोली संघाचा संगणक लगेच व्यासपीठावर विराजमान व्हा नाणेफेक घेण्यासाठी. तर 5वा गडी बाद झालाय झुगाव 11 संघाचा. येणारे चेंडू असतील 11 आणि आवश्यकता असेल 24. नवीन फलंदाज येतोय वैभव. भाऊ एज गो. दोघे बंधू आहेत. इथे मात्र चेंडूला येऊ दिला. हलकासा पॅडचा फेस ओपन करण्याच्या आतमध्ये चेंडूने मात्र पूर्णपणे विराम दिला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. तर एक बंधूंची जोडी आपल्याला ग्रँड फ्लावर अँडी फ्लावर मार्कवा स्ट्रिवा अशीच एक बंधूंची जोडी. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. इथे मात्र अमित वाडकर चेंडूला अडवतो. फेक करणार तोपर्यंत 1 धाव मात्र भेटते संघाला. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 18 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये झुगाव 11 संघ. तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे किरण बॉलिंग मार्कवर आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 9 चेंडू मध्ये येणारे आवश्यकता असेल 23 धावांची. सुरेख फटका अप ड्राईव्ह केलाय. चेंडू क्षेत्ररक्षणाच्या पुढे पडतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि दुसरी चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बंधू मध्ये काय प्रेक्षकांची दाद येते या रनिंगला. सुरेख खेळ इथे चाललाय यतीन भोईर आणि वैभव भोईर यांच्या माध्यमातून. तर 8 चेंडू मागे 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अजूनही खेळपट्टीवर यतीन भोईर सारखा विस्फोटक फलंदाज
खेळपट्टीवर आहे. जोपर्यंत खेळपट्टीवर तोपर्यंत सामन्याचं चित्र पालटण्याची एक क्षमता त्याच्याकडे आहे. फुलटा चेंडू टक असा आवाज शांडे आणि मात्र टायमिंग चुकलाय. हवेमध्ये कुठेतरी वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे हा फटका ट्विस्ट झालाय, चुकलाय. आणि येथे मात्र वाईट डिश मिड विकेटला झेल टिपलाय. 6वा गडी येतीन भैर बॅक टू द पॅव्हिलियन. 6 गडी बाद धावसंख्या पोहोचते 20 वर. पूर्णपणे पराभवाचे ढग इथे जमा झालेले आहेत. संडे जुगाव 11 संघाला पूर्णपणे कालेकुट्ट ढग जमा झालेले आहेत आणि ते कालेकुट्ट ढग बाहेर काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. दाखल झालाय रोहित. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाचा संघनायक लगेच या व्यासपीठावर, अन्यथा 2 ओव्हरची ही फायनल खेळवली जाईल. युनायटेड स्पोर्ट्सचा संघनायक, युनायटेडचा संघनायक व्यासपीठावर नाणेफेक घेण्यासाठी, तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे किरण. शेपटचा चेंडू मार्गस्थ आहे. युनायटेड संघाची सर्व खेळाडू प्लेइंग टीम इथे मात्र ऑन स्टेट ड्राईव्ह केलाय. डीप लॉंगअप अँड लॉंगनच्या मध्यावरून चेंडू अमित पाटकर फील्ड करतो. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण करतोय संघासाठी. धावसंख्या पोहोचते 21 वर. तर किशोर विचारे यांचे सुपुत्र सौरभ विचारे यांचा आगमन झालेला आहे. कारण किशोर विचारेने अतोनात असं सहकार्य या स्पर्धेला त्यांचा लाभलाय. त्यांचे सुपुत्र किशोर विचारे यांचा आगमन झाल्या व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या गावदेवी चषक जुगाव 2016 यांच्या माध्यमातून. तर बघूया खेळ रंगलाय एक जबरदस्त कुरुक्षेत्र क्रिकेटचा रंगलाय. 6 चेंडू आणि धावा असतील 20 धावा. एक जबरदस्त पूर्णपणे सामना लांबवलाय. एखादा वैभव भैरच्या बॅटमधून जर षटकार येतो शांडे तर पूर्णपणे कलाटणी या सामन्याला निश्चित लागणार आहे, यात तिळ मात्र शंका नाहीये. परंतु हा चेंडू निर्णय देईल. 6 चेंडू आणि 20 धावा. अमित वाडकर राईट हँड ओव्हर विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू त्याला इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला लँड केला. पंचांनी घेरला आणि घोषित केला स्वैर मारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा रन ते धावसंख्या पोहोचते 22 वर. तर येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. अमित वाडकर सुरेख फटका इथे लगावला जातोय मात्र क्षेत्ररक्षण खाली आणि झेल मात्र सोडला जातोय डीप लॉंगॉनला. मात्र दुसरी धाव घेताना धावचीच्या रूपाने परतलाय रोहित. रोहित परतला बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र 7वा गडी बाद झालाय जुगाव 11 संघाचा. 7 गडी बाद 23 अशी धावसंख्या पर्यंत असणार आहे डीजे मास्टर साठी. थँक्यू. तर 5 चेंडूंचा खेळ बाकी. आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी 18 धावांची. वैभव भोईर ऑन अ स्ट्राइक. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग अँड बायडिश डीप मिड विकेट. इथे आखो टप्पा त्याला शॉर्ट ऑफ बॉल केला. बायडिश मिड विकेटला केलून काढला चेंडू. इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावर आणि ही चुकी मात्र त्याच्याकडून होते. सरळ चेंडू सीमा पार चौकार. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एखादा षटकार या सामन्याला संजीवनी आणू शकतो. 4 चेंडू आणि 14 धावा. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता जुगाव 11 संघाला. या चेंडूवर जर षटकार लागला तर निश्चित या सामन्याला संजीवनी आणू शकतो हा षटकार. परंतु क्रिकेट बिकॉज क्रिकेट इज अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चितीने भरलेला असा खेळ. अमित वाडकर कमसिंग बोल्ट राईट हँड ओव्हर द विकेट. एसटी चीत करण्याचा प्रयत्न
परंतु सुरक्षित घरट्यामध्ये सुरक्षित आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल 3 चेंडू आणि 14 धावा म्हणजे 2 षटकार आणि 2 धावा. एखादा षटकार तरी संजीवनी येऊ शकते सामन्यामध्ये. या चेंडूवर निर्णय असणार आहे सँडी. 3 चेंडू आणि 14 धावा. 14 रन्स रिक्वायर्ड विन दिस मॅच इन ओनली 3 बॉल्स. What a shot! What a magnificent hit by वैभव भोईर. हेच मी म्हणत होतो, खरोखर कलाटणी देण्याचा शेत ऍट द मोमेंट. कुणाल पूर्णपणे संजीवनी आणले सामन्यामध्ये. 1000 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी बाळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विनोद भोईर यांच्या माध्यमातून इथे आलेले आहेत. सुरेख फटका डीप वाईटिश लॉंगॉनला फेकून दिलाय. सरळ अजून एक जिवंतपणा राखण्यासाठी. 2 चेंडू 8 धावा. जबरदस्त थरार. एक संघर्ष नाटक घनघोर युद्ध. पराभवाची ओटी आनंदाच्या लाटा. मी प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्यांच्या गजरामध्ये या चेंडूचं स्वागत करा. सामना कोणीही जिंको पण क्रिकेटचा मात्र विजय निश्चित झाला पाहिजे. इथे मात्र बॅकफूटवर इथे मात्र झेल टिपलाय आणि मात्र खेळी वैभव भोईरची संपुष्टात. 8 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू आणि 8 धावा. एक चमत्कार सँडी. काहीतरी मिरॅकल. एक चेंडू शुभम येतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये खेळण्यासाठी. सुरेख पूर्णपणे हा षटकार संजीवनी आणणार होता वैभव भोईरचा. 1 चेंडू आणि 8 धावा. प्रेक्षकांचं लक्ष बघा सँडी. पूर्णपणे दोन्ही डोले खेळपट्टीवर आहेत. काय घडेल काय होईल असा प्रेक्षकांचं मत असेल. 1 चेंडू 8 धावा आणि मात्र प्रयत्न फसलाय. लगेच या नाणेफेक घेण्यासाठी दोन्ही संघ. ग्रँड फिनाले सामना डेनिस 11 नेरुल यांचा संघनायक आणि युनायटेड संघाचा संघनायक लगेच नाणेफेक घेण्यासाठी या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी जुगाव 11 संघ. तर जुगाव संघा 11 संघाचा एक जबरदस्त ज्याने षटकार खेचून प्रेक्षक घरी चालले होते त्यांना परत थांबवण्याचं काम केलं. एक जबरदस्त षटकार आणि सामन्यामध्ये संजीवनी आणली तो वैभव भोईर. याला विनंती करतो व्यासपीठावर या. तुमचं रोख 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वैभव भोईर कम ऑन द स्टेज. विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक देण्यात येईल. त्यांच्याच माध्यमातून इथे ठेवण्यात आला होता पारितोषिक 1000 रुपये. आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमित वाडकर. डेनिस 11 नेरुल संघाचा एक जबरदस्त 3 षटकारांची आतिषबाजी तो ठरतोय सामनावीर. या सामन्याचा उपांत्य फेरीचा मालिकावीर सामनावीर अमित वाडकर. तर ग्रँड फिनाले सामना 2 षटकांचा इथे आयोजकांच्या माहितीनुसार आम्हाला 2 षटकांचा सामना केला जाईल. अमित भोईर अमित वाडकर. 3 ओव्हर जर खेळायचे असतील तर तुम्हाला सहकार्य करावं लागेल. जशी पहिली इनिंग झाली लगेच दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. बॅड लाईटची अपील चालणार नाही सेकंड इनिंग मध्ये. आताच टॉस करण्याच्या अगोदर हा निर्णय आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय प्रभाकर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट परिधान केली जाते अमित वाडकर यासाठी. वैभव भोईर आपण व्यासपीठावर या. अमित